सिस्टर अक्षय घाडगे. अगं हे अमृता अमृता अगं काय झालंय तुला? हा अक्षय कुठे आहे? अक्षय कुठे आहे? अगं बोल ना, अक्षय कुठे आहे? बोल की माई एवढं विचारते, सांग ना अक्षय कुठे आहे? हा अगं कधी रडणं थांब बघू. हा शांत बसू दा. अगं विचार ना हिला अक्षय कुठे आहे? बोल की एवढं विचारतायत सगळे तर सांग ना अक्षय कुठे आहे? नाही हो, माझ्या अक्षयला काही होणार नाही. नाही पण तो आहे कुठे बाळा? काही बोलशील की नाही? नाही माझा अक्षय वाचेल ना. अक्षय कुठे? माझ्या अक्षयला काही नको व्हायला. अगं काय झालंय? माई तू अमृताला सांभाळ, मी डॉक्टरांशी बोलून. अगं अक्षय कुठे? बोल तरी काय झालंय? काय झालं? माझ्या अक्षय आणि मी हा काय झालं अक्षय आणि तू? बोल. अगं 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 राहवत नाहीये, बोल की. अगं, काय झालं? काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की अक्षयची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय, त्यामुळे रक्तही खूप गेलंय आणि इंटरनल ब्लिडिंग पण झालेलं आहे. योग्य वेळी अमृतानी त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं म्हणून तो वाचला, तरी नाहीतर. आणि आता डॉक्टर त्याचं ऑपरेशन करणार आहे. ऑपरेशन? ओ माय. आणि या ऑपरेशन नंतरचे 48 तास खूप महत्वाचे. या 48 तासामध्ये अक्षय जर का कोमामध्ये नाही गेला तरच. कोमा? काकू, हॉस्पिटलमधून फोन आला होता. अक्षय भाऊजींची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. जोपर्यंत माझा अक्षय सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत मी तुझ्या समोरनं उठणार नाही. माई सावरास होता ना बाबा. माझ्या अक्षयला काही होतं कामा नये हो. नाही बाबा, अमृता, धीर धर. डॉक्टर प्रयत्नांची शर्त करताय. नाही असं काही होणार नाहीये माई. नाही असं काही होणार नाही. आणि देव आपल्या पाठीशी आहे अमृता. काळजी करू नका. कोणी काय आपला अक्षय सुखरूप घरी येणार आहे. सुखरूप घरी येणार आहे आपला अक्षय. माई तुम्ही बसा. माई या तुम्ही इथे बसा. इकडे बस तू काळजी नका अमृता. करू. ये माई इथे. काळजी नका करू. या बस. तुम्ही बसा बघू इकडे आधी. होईल. बसा अमृता. बसा. अजिबात अक्षय काळजी बरं नका आहे. करू. काळजी माई नको करू. बस. माई शांत. तुम्ही असं धीर सोडा तर आम्ही कोणाकडे बघायचं हो माई? मी सांगते ना तुम्हाला अक्षयला काही होणार नाही. माई अक्षय सुखरूप घरी येईल. मी खरंच मनापासून सांगते. भाऊजी सांगा ना. अमृता अगं हे सगळं कसं घडलं ते सांग ना. कसं घडलं ते? पोरग एवढं तापाने फणफणलेलं, घरात सगळे सांगतायत. मला एक कळत नाहीये माई की घरातनं तो गाडीपर्यंत गेलाच कसा हो? कसा गेला आणि कुठे चालले होते हे? कोपऱ्यावरच्या देवळात जायचं म्हटलं तरी सुद्धा घरी सांगून जायचं.
असा माईंचा नियम आहे आपल्याकडे, आहे की नाही? तू किती बरोबर आहे ना माई, खरंच आज लक्षात येतंय हो माझ्या. न सांगता गेलात, गपचूप गेलात. काय झालं, जीवावर बेतलं की नाही आमच्या अक्षयच्या? घरात एवढे सगळे असताना कोणालाही न सांगता असं गपचूप गपचूप सगळ्यांपासून लपवून जायची काय गरज होती? अगं सांग ना ग, काय झालं? ए बोल ना, बोल ना, काय झालं? हक्काची गोष्ट करतेस ना, तर मग एक नीट ऐक. हक्काने नवरा आहे तो माझा, आणि मी त्याला माझ्या बरोबर कुठेही घेऊन जाऊ शकते आणि कोणी मला अडवू शकत नाही. तू सुद्धा नाही. की इमॅच्युअर मुलगी आहेस ना तू कियारा, आणि अशी गर्लफ्रेंड तर मी आयुष्यात पाहिली नव्हती जी स्वतःच्या बॉयफ्रेंडला गंमत म्हणून आत्महत्येच्या धमक्या देते. हे प्रेम आहे तुझं? मी अक्षयला इथून घेऊन जाते. ते करायचं ते कर. तिचा फोन का बंद आहे? सुधा आंटीला कॉल करते. अगं माई एवढं विचारताय तर बोल की ग. माई नक्की सांगते बघा तुम्हाला, ही ना काहीतरी मनात गोष्ट रचत असणार आहे दुसरीच. अमृता, अमृता बाळा बोल, काय झालं होतं? अमृता बोल आता. नाही, मी आणि अक्षय ना डॉक्टरकडे जायचं म्हणून निघालो होतो. डॉक्टर? असा कोण डॉक्टर आहे की ज्याच्यामुळे माझ्या अक्षयच्या जीवावर बेतल्यात? ग घाडग्यांचा नातू येतो, घाडग्यांचा. डॉक्टरांची रांग लावली असती मी आपल्या घरात. फोन कट केला. आणि असं गपचूप चोरासारखं पळून जायची काही गरज होती तुम्हाला? काय अहो अहो माई, काय अहो माई, घरात एवढे सगळेजण असताना कोणालाही न सांगता तिथून का निघालात तुम्ही? वसुधा, तू अशी का गेलीस? कुणालाही घरात काही न सांगता का गेलीस? त्याची शहानिशा आपण नंतर करू. पण एक लक्षात ठेव, माझ्या अक्षयला वाचवण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करायचेत ना तेवढे व्हायला पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठेही काही कमी पडलेलं मला चालणार नाही. समजतंय? माई, मी भाग्यश्रीशी बोलून येते. हा, वसुधा काकूंसमोर कसं सांगू मी माईंना? आणि अक्षय उठून कियाराकडे गेला होता हे कळलं तर
पायीनं खूप मोठा धक्का बसेल. अक्षयचा राग येईल त्यांना. आता अक्षयच्या बाबतीत त्या फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह हव्यात मला. तेव्हा काय करू रे मी? खरं काय आहे मी कुणालाच सांगू शकत नाहीये. तू ना माझ्या अक्षयला प्लीज बरं कर. देवासमोर उभं राहायची नाटकं कशाला करतेस ग आता? धडधडीत खोटं बोललीस माईना. डॉक्टरकडे घेऊन चालले होते, मग आता कशाला आळवतेस देवाला? काकू, अक्षय मरणाच्या दाराशी आणि तुम्ही माझ्याशी हे बोलताय? देवाला अळवून काय फायदा आहे? मी तर दुसरं काय बोलणार? या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू केलंयस हे सगळं. मी कुठल्या ते डॉक्टरकडे गेली होती म्हणाली होतीस, त्याचं दे नावगाव फळफुल दे, शोधून काढते त्याला. काकू, आत्ता हे सगळं बोलायची वेळ नाहीये. प्लीज माझा अंत बघू नका. हो काय? खोटं बोलली आहेस. आई कुठे तोंड सांगायला कोण डॉक्टर आहे ते? आणि मी नाही, तू अंत बघतेस आमच्या अक्षयचा. कारण तो तुझ्या प्रेमात पडत नाही आणि आधीच्या प्रेमाला सोडत नाही, म्हणून मुद्दाम करतेस तू. काकू, यापुढे एक जरी शब्द बोललात ना तर काय ग? हा हा तर काय? तुझं पितळ उघडं पाडणार मी, अमृता प्रभूने. ज्याला तुम्ही पितळ समजताय ना, ते सोनं आहे, सोनं. आणि प्रभूने नाही, अमृता घाडगे नावाचं. घाडग्यांची सून आहे मी, आणि म्हणून तुमची सुद्धा. सासूचा मान हवा असेल ना, तर सुनेला सुद्धा मानाने वागवायला शिका. मला सुद्धा मानानं वागवा. फार मोठी चूक केलीस. नाही तुझा हा अभिमानाचा माज उतरवला ना, तर नाव नाही सांगणार. वसुधा दिनकर घाडगे. कसं अक्षय? ऑपरेशन व्यवस्थित झालंय. पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट केलंय. पण पेशंटची कंडिशन जरा क्रिटिकलच आहे. पण आम्ही भेटू शकतो का आता त्याला? तुम्ही म्हणजे तुमच्यापैकी एकाच व्यक्तीला पाहता येईल. पेशंट प्रचंड ग्लानीत आहे. तुम्ही भेटा. तुझं मला सांगा, तुमच्यामध्ये कियू कोण आहे? पेशंट शुद्धीवर आल्यावर कियू कियू हेच नाव घेतो. कोण आहेत कियू? तुम्ही का? तुमच्यापैकी ज्या कोणी कियू असतील त्यांनी आत या. आमच्यापैकी कोणीही किव नाहीये.
इथे जे आम्ही आहोत त्यांच्यापैकी आत कोण जाऊ शकतं हे तुम्ही सांगा. वेल, पेशंटची कंडिशन अजून चांगली नाही आहे. अजून तरी ते आउट ऑफ डेंजर नाही आहेत. ऑपरेशनच्या आधी आणि शुद्धीत आल्यानंतर ते कियू कियू हेच नाव घेत होते. मला वाटतं तुमच्या पेशंटला कियूला बघून जर थोड्या प्रमाणात चांगलं वाटत असेल तर तुम्ही त्यांना बोलवलेलंच चांगलं. त्या जिथे असतील तिथून त्यांना तातडीने इथे बोलवून घ्या. वेळ वाया घालवू नका. ते सांगितलं. माई, माई, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आपल्याला तिला बोलवावंच लागेल. अक्षयची काळजी घ्यायला आपण समर्थ आहोत अमृता. हे कियारा प्रकरण मला वाढवायचंच नाही यापुढे. आणि तिला घाबरून जाऊन तिच्यासमोर लोटांगण घातलं ना तर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्यासारखं होईल. अक्षय अजूनही ग्लानीत आहे. कियारा आली ना तरी त्याला कळणारही नाही. त्यामुळे हात जोडून तिला विनंती करण्याची काही गरज नाहीये तुला. घाबरू नकोस अमृता, अशी खचून जाऊ नकोस. आपण अक्षयची काळजी घेऊ. पण समर्थ आहोत तेवढे. आणि एक बायको म्हणून या संकटातून तूच त्याला बाहेर काढू शकतेस. हो अमृता, माझ्यावर विश्वास ठेव. माझी खात्री आहे. समजतंय? पण कसं आहे ना अमृता, एक लॉजिकची गोष्ट आहे. विमानात प्रवास करताना पण एक सूचना असते, दूसरों की सहायता करने से पहले कृपया अपनी पेटी बांध ले. त्यामुळे पुढल्या वेळी मला वाचवताना धडपडू नकोस.